जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे। या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे, जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे। मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे। घेऊ हे ब्रीद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्तान। जेव्हा दादांशी आम्ही चर्चा केली, दादांनी म्हटलं कुठल्या कुठल्या चळवळीमध्ये काम करणाऱ्या लोकांची दृष्टी चांगली असली पाहिजे। अंगणवाडी सेविकेला मदतनीसला विशेषतः चष्मे दिले गेले पाहिजे। आशा वर्कर ही प्रत्येकाचं आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम करतंय, म्हणून तिची सुद्धा नजर चांगली असली पाहिजे। पहिल्या वर्गापासून तर 12वी पर्यंतची विद्यार्थी परिस्थितीनुसार तो आपला दवाखान्यात येऊन तपासणीचं काम करू शकत नाही, म्हणून आपण त्याची सुद्धा डिझाईन केलेली आहे। जिथे जिथे जागा असेल तिथे तिथे झाडं लावले पाहिजे। 6600 वृक्ष लागवड आपल्याला करायची आहे। त्याचं पालक तत्व झाडाचं हे प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला घ्यायचं आहे। 100 रुपयामध्ये आपल्याला 2 लाखाचा अपघाती विमा, अल्पभूधारक शेतकरी आणि शेतकुटुंब मजूर जे असतील त्यांचं पालक तत्व आमच्या फाउंडेशननी, आमच्या अभियाननी दादांच्या नेतृत्वामध्ये स्वीकारलेलं आहे। हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती, मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे। खेळूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे, घेऊ हे ब्रीद हाती असे तू सिंधू नव हिंदू। दादांना भविष्याच्या शुभेच्छा देत असताना या महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसासाठी, मग तो शेतकरी असेल, शेतमजूर असेल, कामगार असेल, महिला असेल, युवक असेल, अपंग असेल, ह्या सगळ्यांसाठी अतिशय उच्च कोटीचं आणि त्यांच्या जीवनामध्ये आनंद देणारं काम त्यांच्या हातून हो, ह्याच मनापासून मी आदरणीय अजितदादांना शुभेच्छा देते। तर सद्गुण भाऊने त्या कार्यक्रमाचा देशाचं औचित्य साधून त्या मानवतेचा हा उपक्रम आज आयोजित केलेला आहे। आपण खरोखरी त्यांचं कौतुकही म्हणतं, अभिनंदनही करावं वाटतं आणि आशीर्वादही द्यावं वाटतं। पायाशी हे अर्पण प्राणांचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्या। जरी आकडे मोठे तुम्हाला सांगितलेलं आहे, तर आज याचं उद्घाटन आणि शुभारंभ होता आणि हे प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याची जबाबदारी ही आमच्या पूर्ण अभियानाची आहे।